चला, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. चला, कोण कोण जॉईन नाही चेक करा. जे जॉईन नाहीत त्यांना फोन करा. चला, जे जॉईन नाहीत त्यांना फोन करा. सर्वजण जॉईन नाही दिसत मला. 12-15 जण जॉईन असतात फक्त तुम्ही, बाकी त्यांना गरज नाही का? आपले मित्र आपल्याला नवोदयच्या शाळेत सोबत घेऊन जायचे नाहीत का? त्यांना इथंच ठेवायचे का? सावरच्या, चिखलीच्या, कुसुमच्या शाळेत? त्यांना तुम्हाला बीडला गडीला घेऊन जायचं नाही का? तुमच्या मित्रांना घेऊन जायचं असेल तर तुमच्या मित्रांना फोन करा. चला, सर्वांनी आपापल्या मित्रांना फोन करा. सुरुवातीच्या 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना फोन करण्यासाठी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. पहा, शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्हाला सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सराव टेस्ट कुठे मिळतील तर त्या सराव टेस्ट मिळतील तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती. पहा, अशा क्लासेसची फी बाजारामध्ये मार्केटमध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सर्व क्लासेस अगदी विनामूल्य फ्री तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या फ्री क्लासेसचा अगदी उपयोग होणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये, तुमची गुणवत्ता वाढीमध्ये. चला, सर्वांनी जॉईन व्हा. जे जॉईन नाहीत त्यांना फोन करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत. तुमचे मित्र जॉईन असतील तर त्यांना फोन करून दम द्या, दम देऊन पास करायला लावा. चला, या ठिकाणी तनुष्का, उद्या मी शाळेत येईन का नाही याची शंका आहे. तुला किती शाळेत पाहिजे? जा घेऊन, तुला घेऊन जायचं असतं इथून तर. चला, या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, या ठिकाणी प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव टेस्ट मिळणार आहे. अगदी 30+ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर 300, या ठिकाणी 1-2 नाही तर 300 सराव टेस्ट तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर 300+ ऑनलाईन तासिका तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. तरी सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चला, या ठिकाणी पहा, आज आपण घेत असलेला घटक अपूर्ण आकृती पूर्ण करा या ठिकाणचा घटक तर कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, 4थी ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. पहा, आजची आपल्या तासातील चाचणी क्रमांक 3 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, शेअर करा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. शेअर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांचाही फायदा होणार आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरील सर्व पीडीएफ सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. सर्व तासिकाच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. मी सोमनाथ सोनवणे आजच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी आपण चौकोनाला जर क्रमांक दिले 1, 2, 3, 4 तर या कशी कृती करायची? 1, 2, 3 सॉरी 3 नाही, या ठिकाणी 3 इकडे देतो बघा. 2, 3, 4 याप्रमाणे जर आपण कृती केली तर 1 नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा ही 4 नंबरची आकृती आहे. तर आपल्याला 2 नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा ही जर 3 नंबरची आकृती केली तर आपली आकृती पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण होणार आहे. चला, तुमचं अगदी बरोबर उत्तर यायला लागले. कोणाचे उत्तर चुकाना. प्रशांत सानप, सार्थक खटके, यशस्वी भवर, तनुष्का खटके, आदित्य सानप, अक्षित सतीजा,
खाडे, ओंकार कर्डुळे, पूनम कर्डिले, अक्षरा सानप, कृष्णा खाडे. चला अभिनंदन. चला क्षितिजा खाडे म्हणते मी नाही सरला बोलत, आपली काय दुश्मनी काय? क्षितिजा तुझी माझी काय दुश्मनी काय? होय ग, का नाही बोलणार माझ्यासोबत? मला रडू नको आणू बरं का क्षितिजा. चला या ठिकाणी सर्वांचं उत्तर बरोबर. मध्ये वैष्णवी दिदीला दाखवा, मला तनू तुझून नवरा. बर, वैष्णव दिदीला नवरा दाखवायचा का? वैष्णव दिदीच्या लग्नाची तारीख काढलेली बाई त्या वर्षी येत्या 29 फेब्रुवारी 2025 ला लागणार आहे वैष्णवीच्या. 29 फेब्रुवारी 2025 ला वैष्णवी दिदीचं लग्न आहे. तारीख काढलेली, नवरदेव बघितलेला, सगळं झालेलं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका वैष्णवीचं. अक्षता रडा म्हणते बाई, मी रडल्यावर माझ्या डोळ्याला पाणी येईल ना ग. चला पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. बी पर्याय चुकीचा, सी पर्याय चुकीचा, डी पर्याय चुकीचा. या ठिकाणी तंतोतंत आकृती आणि अगदी बरोबर आकृती बसत आहे. ए पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर सर्वांचं छान अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. हा 29 फेब्रुवारी 2025 राईट. कृष्णा त्या तारखेला वैष्णवी सोनवण्याचं लग्न आहे, सगळ्यांनी या. चला या ठिकाणी नंदन ए उत्तर, नंदन आला बघा तहसील आज. चला अभिनंदन. तिसऱ्या या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती 1, 2, 3 आणि 4 याप्रमाणे 2 प्रमाणे आपल्याला आकृतीचं उत्तर मिळतंय पहा. एकचा आपण 3 पाण्यातील करू शकतो किंवा 2चा आपण 4 पाण्यातील करू शकतो पहा. किंवा आपण 1 आकृतीचा उत्तर आपण आरशातील 2 करू शकतो. 3 आकृतीचं आरशातील उत्तर 4 करू शकतो. आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा चौकोन शोधायचा आहे आणि तुम्ही अगदी बरोबर शोधलेला आहे, कुणाचाही चुकलेला नाही. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं. तुम्ही सर्वांनी बी पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी अपूर्ण आकृती बी पर्यायातील आकृती आपण या ठिकाणी मांडली तर या ठिकाणी ती आकृती पूर्ण होऊ शकते. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बी आकृती मांडल्यानंतरच आकृती पूर्ण होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी. दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर सर्वांचंच अभिनंदन. कुणी कुणी बी उत्तर दिलंय बा. या ठिकाणी कृष्णा खाडे, तनुष्का कटके, सोहम मनवे, प्रशांत सानप, पूनम कर्डिले, ओंकार कर्डुळे. प्रशांत म्हणतो लीप वर्ष नाही, त्याला मी काय करू मग आता? बामणाने ती तारीख सांगितली, तुला तारीख सांगितली. प्रशांत बामणाने सांगितलेली तारीख तुला सांगून टाकली, आता मी तरी काय करू? आदित्य सानप बी उत्तर. क्षितिजा सार्थक कटके बी उत्तर. चला नंदन बी उत्तर. नंदन खुश आहे अगदी, सकाळी 6 वाजल्यापासून बडबड 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 चालूच आहे माझी. नंदन सकाळी 6 वाजल्यापासून बडबड 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 रात्री 9 वाजेपर्यंत करणार आहे. होऊ द्या धिंगाणा काय व्हायचा तेवढा, कोण कटळत आहे बघूच आज. या गुलाबजामू खायला वैष्णवीने आमंत्रण दिलं काय तुम्हाला लग्नाचं? क्षितिजामध्ये तू किती मोठी झाली आहेस? अगं ती 9वीला आहे, 9 6 15 वर्षाची. ती 15 वर्षाची वैष्णवी 15. हो वैष्णव दिदीला लग्नाची घाई झाली त्यामुळे तर तारीख काढली. बरं झालं वैष्णव दिदीचं लग्न जमलं एकदाच. चला अभिनंदन तुमचं, तिचं लग्न जमल्याबद्दल तुमचं अभिनंदन. चला या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला आरशातील आकृती किंवा पाण्यातील आकृतीचा उपयोग करून अगदी तंतोतंत आकृती शोधता येते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या कोपऱ्याला चौकोन येईल आणि त्यात गुणिले चिन्ह येईल आणि ही रेष याप्रमाणे जोडली जाईल.
चला, या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल तर गुणिलेचं चिन्ह येईल का बेरजेचं चिन्ह येईल? या ठिकाणी माझंही चुकतंय पा, या ठिकाणी माझंही चुकतंय विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी कशी आकृती शोधायची पा? अधिकचं चिन्ह येईल. तर पहा, या ठिकाणी करायचं आहे एक आकृती, दोन आकृती, तीन आकृती आणि चार आकृती. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एकच्या विरुद्ध तीन आकृती करायची आहे. एक आणि तीन समान चिन्ह आणि चार आणि दोन समान चिन्ह, याप्रमाणे जर आपण क्रॉस केलं तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. याप्रमाणे जर आपण क्रॉस केलं तरच आपला योग्य उत्तर मिळणार आहे. चला, तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. कुणी कुणी टाकले बघू आपण. चला, कमेंट बाकीच्या बंद करा, फक्त उत्तर टाका. यशस्वी भवर सी उत्तर, सोहम उनवे सी उत्तर, कृष्णा खाडे सी, तनुष्का खटके सी उत्तर, सार्थक खटके सी, क्षितिजा खाडे सी, ओंकार कडोळे सी, पूनम कर्डळे, प्रशांत सानप, अक्षरा सानप, कृष्णा, चला प्रदीप सानप, प्रदीप पुढे गेला होता एवढ्या वेळेस. आदित्य सानप सी उत्तर. चला, नंदन, तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर होणार नाही. नंदन, या ठिकाणी बारकाईने पाहिलं आपण तर या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे नंदन, आपल्याला गुणिलेचं चिन्ह जमणार नाही. आपल्याला लागणारे या ठिकाणी अधिकचं चिन्ह, त्यामुळे डी उत्तर येणार नाही. नंदन, तुझी चूक दुरुस्त करून घे. या ठिकाणी आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला सी उत्तर अगदी बरोबर येते विद्यार्थी मित्रांनो. ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे आपलं सी. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर कोणाकोणाचं आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, नंतर पाहून घे. कृष्णा खाडे सी उत्तर. चला, अभिनंदन तुमचं. चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती, चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. आकृती 1, 2, 3 आणि या ठिकाणी 4 नंबरची जर आकृती पाहिली तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आकृती कशी पूर्ण होऊ शकते आपण करून पाहू. या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये मी करून दाखवतो. याप्रमाणे अशी आकृती होईल पहा. आणि ही रेष या रेषेपासून इकडे पूर्ण, त्याचबरोबर या ठिकाणची रेष या ठिकाणापर्यंत पूर्ण. अशा प्रमाणे तुम्हाला आकृती पुढे दिसते का? आणि हा चौकोनही पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो, हा चौकोनही पूर्ण होईल, या ठिकाणचा चौकोनही पूर्ण होईल. अशी आकृती पुढे दिसते तुम्हाला. शाबास रे पठ्ठ्यानो, एकच नंबर उत्तर. चला, कोणाचं चुकणं झालंय, एकदम ऍक्युरेट उत्तर. कृष्णा खाडे, यशस्वी भवर, सार्थक खटकसे. या सार्थकला बोट घातल्याशिवाय रावतच नाही का? सार्थक, तुझा आडनाव तो काय केलंय? खटकसे. शाबास रे पट्ट्या, आडनाव धरलं तर म्हणलं होतं काय? कशाला त्या नावामध्ये सारखं बोट घालीत असतो काय नो? यायला लागलं म्हणून काही करायचं नसतं. एकदा नाव युट्यूब चॅनलचं सारखं सारखं बदलायचं नसतं. एकदा ठेवलेलं नाव, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव बघा, शालेय स्पर्धा परीक्षा, मी 2 मे 2005 ठेवलं होतं. त्याचं अद्याप नाव बदललं नाही. काळून वस्तीचं नाव बदलून फक्त शालेय स्पर्धा परीक्षा केलंय. मी माझ्या युट्यूबचं नाव बदलतो का सारखं तुमच्यासारखं? कशाला सार्थक करतो काय ना असं? क्षितिजा खाडे ए उत्तर, प्रशांत सानप ए, प्रदीप सानप ए, तनुष्का खटके ए उत्तर, ओंकार कडोळे ए उत्तर, नंदन ए उत्तर, अक्षरा सानप, पूनम कर्डळे, सोहम मुनवे. चला, खूप छान सर, खूप पावसाचं वातावरण झालंय आहे, खूप मस्त वाटत आहे. मस्त एन्जॉय कर तनुष्का, गार हवा एन्जॉय कर. खूप चांगले डोंगरावरती खूप चांगली हवा लागते पहा. मलाही वाटतं तिला डोंगरावर येऊन राहावा, इकडे आमच्याकडे पाऊसच पडत नाही. आदित्य सानप ए उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आहे. ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी प्रश्न चौथ्याचं बी उत्तर चुकीचं, सी चुकीचं, डी चुकीचं. हा, या ठिकाणी याप्रमाणे आपण करू शकतो. एक आकृतीची या ठिकाणी आरशातील आकृती 2, तर 4 आकृतीची आरशातील आकृती, सॉरी 3 आकृतीची आरशातील आकृती 4, अशा प्रमाणे जरी केलं तरी आपलं उत्तर बरोबर आलं असतं. चला, पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती, पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी गोल गुणिले त्रिकोण, त्रिकोण पहा, गुणिले त्रिकोण गोल, त्रिकोण गोल काय येऊ शकतं त्या ठिकाणी? शिल्लक कोणतं राहिलं आपलं? दरवेळेस 3च आकृत्या आहेत आणि 3च आकृत्यापैकी एक आकृती त्या ठिकाणी गायब झालेली आहे. पहा, या ठिकाणी तुमचं उत्तर येतंय. अभिनंदन, खूप छान.
यशस्वी गौर बी उत्तर कसं काढलं एकदा सांगा मला. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप बी, अक्षदा सानप बी, प्रदीप सानप बी, सार्थक खटके बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, तनुषा खटके बी उत्तर, पूनम कर्डिले बी उत्तर, ओंकार सर भजे आहे. कुठे भजे केले का ओंकार कर्डिलेने? बरं ती पाठवून बघ फोटो काढून मला आता मोबाईलवर, दुसरी तर नाही यायचे. चला या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं बा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्रम आहे पहा, या ठिकाणी पहा क्रम आहे. दोन पद्धतीने आपण क्रम काढू शकतो. मी तुम्हाला ही आकृती काढून दाखवतो. अशा प्रकारची जर आकृती आली आपल्याला तर आपलं उत्तर आलं पाहिजे, आपल्याला उत्तर आलं पाहिजे. पहा या ठिकाणी गोल आहे, या ठिकाणी गुणिले आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे. पहा या आकृतीला आपण 1 नंबरची, 2 नंबरची, 3 नंबरची म्हणलं तर या ठिकाणी काय झालंय पहा, 2 नंबर, 3 नंबर, 1 नंबर झालंय. पहा कसा झालाय पहा, या ठिकाणी गुणिले त्रिकोण आणि गोल. परत खाली गेल्यानंतर काय झालंय पहा, या ठिकाणी 3, 1 आणि 2 म्हणजे आकृत्या कशा आल्यात पहा. या ठिकाणी परत आकृत्या कशा आल्यात, तर या ठिकाणी 3 नंबरच्या आधी म्हणजे त्रिकोण, या ठिकाणी आलाय गोल. आता शेवटी काय येऊ शकतो तर गुणिले. त्यामुळं आपलं प्रश्न आकृतीच्या जागेवर योग्य पर्याय बसन बी. त्यामुळं बी उत्तर अगदी बरोबर. 5व्या प्रश्नाचं बी उत्तर. सर्वांचं अभिनंदन. या ठिकाणचं हे उत्तर चुकीचं, गुणिले येणार नाही. गुणिले आतमध्ये गोल आहे, आतमध्ये गोल जमत नाही आपल्याला. चला सी उत्तर गोल जमणार नाही. त्या आकृतीत 2 गोल होते. त्रिकोणही जमणार नाही, त्या रांगेमध्ये 2 त्रिकोण होतील, त्यामुळे त्रिकोणही जमणार नाही. चला ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्यांच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आदित्य सानप बी उत्तर, तुझंही खूप अभिनंदन बेटा. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं, भागवत सानप 6वा प्रश्नाचं उत्तर टाक. 5व्या प्रश्नाचं बी उत्तर. पहा या ठिकाणी येऊ शकतो चौकोन, येऊ शकतो चौकोन. त्याचबरोबर या आकृतीचा चौकोन या ठिकाणी जोडला जाईल, या आकृतीचा चौकोनची रेषा या ठिकाणी जोडली जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी अशी आकृती जोडली जाईल. पहा तुम्हाला ही आकृती कुठे सापडते का पहा या ठिकाणी. ही आकृती कुठे सापडते का पहा आणि उत्तर द्या. तर बी आकृती चुकीची, सी आकृती चुकीची आणि डी आकृती चुकीची. विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर येतंय ए उत्तर बरोबर. 6व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला 6व्या प्रश्नाचं ए उत्तर कोणी कोणी दिलंय पहा. तनुषा खटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे, श्रेयस जाडकर, सार्थक खटके, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, प्रदीप सानप, अक्षदा सानप, सोहम मोनवे, वैष्णवी सोनवणे, ओंकार कडुळे, आदित्य सानप आणि पूनम कर्डिले सगळ्यांनी ए उत्तर दिलंय. अगदी बरोबर ओळखलंय पहा तुम्ही. आकृती पूर्ण करामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आकृती पूर्ण करतो. घड्याळाप्रमाणे फिरून आकृती पूर्ण करतो, आरशातील प्रतिमाप्रमाणे आकृती पूर्ण करतो, पाण्यातील प्रतिमाप्रमाणे आकृती पूर्ण करतो. त्याबद्दल सममित आकृती या पद्धतीने आपल्याला आकृती पूर्ण करावं लागणार आहे. सममित आकृतीच्या पुढे प्रश्न येणार आहे तुम्हाला, त्याही प्रश्नामध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल. सममित आकृतीच्या वेळेस आपल्याला पाण्यातील, आरशातील किंवा क्रॉस ओळखण्याऐवजी आपल्याला सममित आकृती ओळखून त्याला सारखी आकृती ओळखून आकृती पूर्ण करावा लागते. प्रश्न 7वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. प्रश्न 7व्यामध्ये तुम्हाला पाण्यातील, आरशातील प्रतिमा नंबर देऊन जरी केलं तुम्ही तरी बरोबर येणार आहे. 1 ची आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा आहे 4, तर 2 ची पाण्यातील प्रतिमा होईल पहा 3. या ठिकाणी याप्रमाणे उत्तर होऊ शकतं. किंवा 1 ची आरशातील प्रतिमा आहे 2, तर 4 ची आरशातील प्रतिमा होईल 3. या पद्धतीने जर तुम्ही उत्तर काढलं तर तुम्हाला उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. तुमचं कोणत्याही पद्धतीने काढलं दोन्ही तरी उत्तर बरोबर येणार. तिसरी पद्धतही तुम्हाला माहित असावा. तिसरी पद्धतही आहे क्रॉस पद्धत. चला या ठिकाणी पुढे गेला गुगल फॉर्म. काय अडचण आली आदित्य? आदित्य विठ्ठल सानप काय अडचण आली? फोन लावला, उत्तर आठवत नाही का? उत्तर सांगू का आकृतीचं?
प्रश्न डाउनलोड करायचे तेवढे तिथे डाउनलोड करा ड्राईव्ह मधून 00 मध्ये जाऊ प्रज्ञा त्यामुळे टाईप मध्ये जाऊ वरती टाईप फोटो इमेज आता तेवढे 10 प्रश्न डाउनलोड करायचे करून जे पाहिजे ते आकृती अपलोड झाले ना बाकीचे डिलीट करून टाकायचे चला क्षितिजा खाडे तनुष्का खटके सार्थक खटके यशस्वी भवर वैष्णवी सोनवणे कृष्णा खाडे प्रदीप सानप ओंकार करडुळे पूनम करडे आदित्य सानप भागवत सानप श्रेया जाळकर अक्षरा सानप बी उत्तर चला सर्वांनी बी उत्तर दिले खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं योग्य उत्तर बी आहे ए चुकीचं सी चुकीचं आणि डी चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर बी चला या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय बी प्रश्न आकृतीची आकृती पूर्ण करामध्ये बी उत्तर अगदी बरोबर बसतंय पा 7व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो खूप छान चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबरच्या जर आकृत्या आपण समजल्या तर पहा 1 नंबर आकृतीची या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पाण्यातील उलट होईल पहा या ठिकाणी पाण्यातील उलट होईल आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल 1 नंबर आकृतीची 2 नंबर आकृती ही कशातील प्रतिमा करावं लागेल आपल्याला आरशातील प्रतिमा करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी 3 नंबर आकृतीची 4 नंबरची आकृती ही आरशातील प्रतिमा आहे आपल्याला 1 नंबरची आकृती शोधायची आहे 8व्या प्रश्नाची आपल्याला 1 नंबरची आकृती शोधायची आहे 1 नंबरच्या चौकोनातील आकृती शोधायची आहे तर ती शोधण्यासाठी आपण याप्रमाणे कृती करू शकतो किंवा आणखी असंही करू शकतो पहा एकामेकाच्या क्रॉस आकृती आहेत पहा 1च्या क्रॉस आकृती आहे 3 ची आणि 2 ची क्रॉस आकृती आहे या ठिकाणी 4 ची असंही केलं तरी आपलं उत्तर बरोबर होऊ शकतं आणि तुमचं सर्वांचं उत्तर सी आलंय ए उत्तर चुकीचं बी उत्तरही चुकीचं विद्यार्थी मित्रांनो आणि डी उत्तरही चुकीचं आपलं योग्य उत्तर येतंय पर्याय सी सी पर्याय अगदी तंतोतंत जुळतोय पा या ठिकाणी सी पर्याय अगदी एक नंबरच्या जागेवर तंतोतंत जुळतोय आणि ते आकृती आपण सी नंबरचा पर्याय आपण चौकोनाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपली आकृती या ठिकाणी पूर्ण होते विद्यार्थी मित्रांनो पा या ठिकाणी तुम्ही रंगवलेला भाग आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हाही रंगवलेला भाग आणि याप्रमाणे या रेषा जोडली तर या ठिकाणी आपली आकृती पूर्ण होते आणि योग्य उत्तर येते सी क्षितिजा 2च प्रश्न राहिले नंतर 1 तास सुट्टी आहे त्यामध्ये तासिकामध्ये तू चार्जिंगला लावू शकते चला 1 तास सुट्टी आहे मध्ये 6 ते 7 तनुष्का खटके सोहम मनवे प्रशांत सानप सार्थक खटके ओंकार करडुळे वैष्णवी सोनवणे यशस्वी भवर प्रदीप सानप श्रेय जाडकर क्षितिजा खाडे अक्षता सानप भागवत सानप पूनम खंडेले आदित्य सानप चला सर्वांनी सी उत्तर दिले सर्वांचं सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्याचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आपल्याला पाण्यातील आरशातील नाही तर आकृती फक्त पूर्ण करायची पहा याला म्हणतात सममित आकृती पहा यालाच म्हणतात सममित आकृती पहा जर आपण असं पाहिलं तर पहा या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करायची तर या ठिकाणी आकृती कशी पूर्ण होऊ शकते पहा ही रेष या ठिकाणी पूर्ण चला मी दुसऱ्या रंगाने करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ही रेष या ठिकाणी पूर्ण दुसरी रेष या ठिकाणी पूर्ण याप्रमाणे आणि हा गोल या ठिकाणी पूर्ण पहा अशा प्रकारे आपली आकृती तयार होऊ शकते आणि अशी आकृती तुम्हाला जिथं दिसल तो पर्याय तुमचा बरोबर असेल या ठिकाणी तुम्हाला याप्रमाणे आकृती कुठं दिसत आहे तर डी मध्ये दिसत आहे आणि डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचं डी उत्तर अगदी बरोबर ए पर्याय चुकीचा बी पर्याय चुकीचा आणि सी पर्याय चुकीचा विद्यार्थी मित्रांनो चला सर्वांनी डी उत्तर दिलंय सर्वांनीच डी उत्तर दिलंय कोणाचंही उत्तर या ठिकाणी चुकलेलं नाही या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर
पहा डी उत्तर अगदी बरोबर. चला अभिनंदन तुमचं. कुणी कुणी डी उत्तर दिलंय पहा बघू आपण. तनुष्का खडके, यशस्वी भोर, भागवत सानप, सोहम मनवे, सार्थक खडके, आदित्य सानप, प्रदीप सानप, पूनम कर्डिले, श्रेयस जाळकर, ओंकार कुलबे, वैष्णवी सोनवणे, अक्षदा सानप. चला सर्वांचं उत्तर डी आलंय. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला आपला प्रशांत दिसत नाहीये का? प्रशांत आहे. चला प्रशांत आहे, तनुष्का आहे, सृष्टी आहे. विभा सृष्टीचं उत्तर देत नाही. किती वेळ झालं सृष्टीचं उत्तर नाही? तुमचं लक्ष नाही का त्या सृष्टीवर? सृष्टी गंधा. चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर डी. चला आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आकृती पूर्ण करा. पहा या ठिकाणी आकृती पूर्ण करायला गेलं तर आपल्याला कसं होईल पहा. या ठिकाणी त्रिकोण पूर्ण करायचं आपल्याला. कोपऱ्यामध्ये त्रिकोण पूर्ण करायचा. याप्रमाणे आकृती आपली पूर्ण होईल. याप्रमाणे आपली आकृती पूर्ण होईल. चला बघा कोणाला आकृती भेटते का अशा प्रकारची. चला अभिनंदन तुमचं सर्वांचं. खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर टाकताय तुम्ही. ए पर्याय बरोबर टाकताय तुम्ही. या 10व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचंही उत्तर चुकत नाही. चला खूप छान. या ठिकाणी बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं, डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए. ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. 10व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. कुणी कुणी दिले बघू 10व्या प्रश्नाचं ए उत्तर. तर सार्थक खटके, यशस्वी भोवर, प्रदीप सानप, प्रशांत सानप, श्रेयस जाळकर, भागवत सानप, सार्थक खटके, अक्षदा सानप, पूनम कर्डिले, आदित्य सानप, प्रदीप सानप, सार्थक खटके, वैष्णवी सोनवणे, पूनम कर्डिले 10 पैकी 10, यशस्वी भोवर 10 पैकी 10, ओंकार कर्डुळे हे उत्तर, श्रेयस जाळकर 10 पैकी 10. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खूप छान सराव केला तुम्ही. खूप छान प्रतिसाद दिला. तुमचं अभिनंदन. खूप छान. काही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर काढले तुम्ही. आकृती पूर्ण मध्ये तुमचे उत्तर चुकत नाहीत. ओंकार कर्डुळे खुश झाला बा. 10 पैकी 10 मिळाले त्याला. खूप एन्जॉय करतो ये मुजी. चला या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला. यशस्वी भोवर टेस्ट टाका म्हणते का? बर टेस्ट टाकतो. यशस्वी सगळ्या टेस्ट टाकतो आज तुम्हाला. या ठिकाणी मिळती जुळती आकृती, तंतोतंत आकृतीच्या 30च्या 30 टेस्ट तुम्हाला ग्रुपवर येऊन जातील. सर्व टेस्ट तुम्हाला ग्रुपवर येऊन जातील. या ठिकाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. तुम्हाला सर्व सराव टेस्ट तुम्हाला या ठिकाणी येऊन जातील विद्यार्थी मित्रांनो. आजपर्यंत झालेल्या सर्व तासिकाच्या सराव टेस्ट बनवण्याचंच काम मी आता हाती घेणार आहे. टेस्ट उपलब्ध होतील. तुम्ही त्या सोडवा, एन्जॉय करा. ज्याप्रमाणे तासिका एन्जॉय केली त्याप्रमाणे सराव टेस्टही एन्जॉय करा आणि अभ्यास एन्जॉय करत करत अभ्यास करत जा. तुमचा अभ्यास इतक्या फास्ट गतीने चाललेला आहे की मला खूप आनंद होतो. मला ज्याप्रमाणे अपेक्षित होतं त्याप्रमाणे तुमचा अभ्यास अगदी तंतोतंत चाललेला आहे. याचप्रमाणे अभ्यास आपल्याला 28 फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच मंथनची परीक्षा, शिष्यवृत्तीची परीक्षा, नवोदयची परीक्षा आणि सैनिकी स्कूलची परीक्षा होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन होईल आणि आपला नंबर चांगल्या शाळेसाठी लागेल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पुढची तासिका विद्यार्थी मित्रांनो 7 वाजता आहे. 7 वाजेपर्यंत आपापले मोबाईल टॅब चार्जिंग करून ठेवा आणि 7 वाजताच्या तासिकेला लाईव्ह तासिकेला सर्वजण जॉईन व्हा. 7 वाजताची लिंक तुम्हाला 7 वाजण्याच्या आधी युट्यूब व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. पहा सर्वांनी 7 वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा. श्रेया थोरवेला तर नक्कीच जॉईन करून घ्या. निस्ती फिरती इकडं तिकडं, निस्ती फिरती ती. चला थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.